श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वे? चारूज लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण एकदम इन्स्टंट ढोकळा बघणार आहोत आणि एकदम पटकन होऊ शकतो आणि नाश्त्यासाठीही एकदम उत्तम असा. तर मी इथे 4 ते 5 वाटी, म्हणजे तुम्हाला जेवढं पीठ हवं असेल, जेवढा ढोकळा करायचा असेल तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता. मी इथे 4 ते 5 वाटी पीठ हे चाळून घेतलेलं आहे. तर हे पीठ एकदम बारीक चाळणीने गहू किंवा मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. त्यामुळे ढोकळा एकदम स्पॉन्जी बनतो. तर हे पीठ चाळत असताना त्यामध्ये काही लंग्स वगैरे असतात, तर ह्या पद्धतीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. आणि याचं प्रमाण म्हणजे तुम्हाला जेवढं पीठ हवं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. आणि यामध्ये मी एक खास ट्रिक सांगितलेली आहे, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तरच तुम्हाला ते समजेल. तर अशा प्रकारे मी हे पीठ पूर्ण चाळून घेतलेलं आहे. तर बहुतेक जणांना ढोकळा खूप आवडतो, पण तो एकदम परफेक्ट मेजरमेंटने बनवता येत नाही, त्यामुळे तो आवडत असूनही बनवता येत नाही. तर मलाही पहिले बनवताच येत नव्हता. प्रत्येक वेळेस काहीतरी व्हायचं, एक तर खूप चिकट, म्हणजे पाणी जास्त व्हायचं किंवा काहीतरी तो फुगत नसायचा. मग मी हे भरपूर वेळेस ट्राय केलं. मग नंतरून माझ्या लक्षात आलं की एकदा ट्राय केलं तर ह्या पद्धतीनेच मी करायला लागले व एकदम व्यवस्थित बनायला लागला. आता ढोकळा करण्याचे खूपच प्रकार आहे, पण ही पद्धत मला एकदम योग्य वाटते. आणि इन्स्टंट म्हणजे तुम्ही डाळीचं पीठ घरात असलं की तुम्ही कधीही करू शकतात. ढोकळा करताना एक तर बाजाराचं सम्राटचं पीठ असलं तरी चालेल किंवा घरी डाळ दळून आणलेलं पीठही चालतं. दोन्ही प्रकारचं मी करून पाहिलेलं आहे. एकदम जसं आता तुम्हाला पुढे दिसेल याच प्रकारे बनतो. तर मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि मी ते आता पीठ भिजवण्यासाठी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये ॲड करत आहे. त्यामध्ये मी व्यवस्थित पीठ फेटू शकते व व्यवस्थित पीठ भिजवू शकते. यामुळे तर तुमच्याकडे जे घरात मोठं पातेलं असेल किंवा काही असेल तर त्यात तुम्ही ते ॲड करू शकता. यानंतर मी ज्या वाटीने पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीत मी पाणी घेतलेलं आहे 1 वाटी. त्यामध्ये मी 1 चमचा सायट्रिक ॲसिड बारीक आहे ते टाकून घेत आहे. किंवा तुम्हाला जर कमी आंबट आवडत असेल तर तुम्ही थोडा कमी घेऊ शकता. यानंतर मी 1 चमचा साखर टाकून घेतलेली आहे आणि चिमूटभर हिंग टाकलेला आहे. आणि चवीनुसार मी त्यात 1 चमचा व थोडे जास्त मीठ टाकून घेतलेले आहे. मीठ तुम्ही चवीनुसार घेऊ शकता. आता हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे. सर्व साखर, मीठ, परत सायट्रिक ॲसिड हे सर्व मिक्स होईपर्यंत मी व्यवस्थित ते मिक्स करून घेतलेलं आहे. हे सर्व मिश्रण मी ज्या पातेल्यामध्ये पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी सर्व टाकून घेत आहे. आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. आणि सर्वात प्रथम जेवढं मी ते मिक्स केलेलं होतं, साखर, पाणी, मीठ वगैरे, तेवढंच मी पाणी टाकलेलं आहे. तरी तुम्ही बघू शकता की कसं पीठ त्यामध्ये मिक्स झालेलं आहे. पाण्याची आपल्याला जास्त गरजही देखील लागणार नाही. आणि हीच एक महत्त्वाची ट्रिक आहे की पीठ तुम्ही कितीही घ्या, पण पाणी तुम्ही थोडंच टाकून मिक्स करू शकता. यानुसार तुम्हाला कळेल की पाणी किती लागतं किंवा हे पातळ होतं की घट्ट. आणि एकाच दिशेने हे व्यवस्थित आपल्याला
खूप मिक्स करून घ्यायचा आहे की त्याचा कलर पण थोडा चेंज होतो. मी आता पातेलं बदलून घेतलेलं आहे. एकाच डायरेक्शनने तुम्ही हे खूप फेटून घ्यायचं की फेटता फेटताच त्याचा कलर बिना सोड्याचा चेंज होतो. ही सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे. त्यानंतर आपल्याला सोडाही खूप जास्त टाकायची गरज पण येत नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी हे सर्व पीठ खूप फेटून घेतलेलं आहे आणि एकाच डायरेक्शनने परत एकदा मी तुम्हाला सांगत आहे. यामुळे ढोकळ्याच्या पिठामध्ये हवा भरली जाते व ते एकदम लाईटवेट बनतं. आणि त्यानंतर मी सोडा तुम्ही व्हिडिओत बघू शकता की किती कमी प्रमाणात घेतलेला आहे. आणि सोडा टाकला की त्यावर थोडं पाणी टाकायचं, त्यामुळे तो लवकर फर्मेंट होतो. सोडा टाकल्यावरही एकाच दिशेने आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे. आणि सोडा टाकल्या टाकल्या त्या पिठाचा अजून कलर चेंज होतो व पीठ लगेच फुलून वरती येतं. जर आपलं पीठ जेव्हा आपण सोडा टाकतो तेव्हाच जर असं फुललं तर आपला ढोकळा तेव्हाच कळतो की एकदम परफेक्ट होणार आहे. आणि जर कधी कधी सोडा खूप दिवसाचा असेल तर आपण ते सोडा टाकूनही पिठाचा कलरही बदलत नाही आणि या प्रकारे पीठही दिसत नाही, त्यामुळे तो ढोकळा व्यवस्थित बनतच नाही. आता मी इडलीच्या कुकरमध्ये एक दुसरा कुकरचा डब्बा तेल लावून गरम होण्याकरता ठेवलेला होता आणि तोही मी 10 मिनटं गरम करून घेतलेला होता. सोडा टाकल्या टाकल्या मी हे पीठ फेटून त्या दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि जर कुकरचा पहिला तो डब्बा आपल्याला ज्यामध्ये पीठ टाकायचा आहे, ढोकळा करायचा आहे, ते जर भांडं आपण व्यवस्थित गरम करून घेतलं तर ढोकळा अतिशय पटकन फुलून येतो. या प्रकारे 15 ते 20 मिनटं झालेले आहे. मी पहिले कुकरची फ्लेम फुल ठेवली 5-1 मिनटं आणि त्यानंतर 10 मिनटं बारीक ठेवली. त्यामुळे आपला ढोकळा अतिशय फुलून आलेला आहे. तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे. आता मी एकदम थंड करून घेणार आहे व त्यानंतरच मी तो काढणार आहे, त्यामुळे तो ढोकळा तुटत नाही. आणि अशा प्रकारे एखाद्या जाळीवरच ठेवायचा आहे, त्यामुळे खालूनही ढोकळा थंड होऊन जातो. आता मी ढोकळ्याची तयारी केलेली आहे. अशा प्रकारे मी प्रथम मिरची तळून घेत आहे. ज्याला आवडतं त्याने अशा प्रकारे मिरची तळून घ्यायची आहे. पर्यंत आपला ढोकळाही थंड होत आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आपला ढोकळा अतिशय थंड झालेला आहे आणि किती पटकन मी चाकूनेही तो बाजूने मोकळा केलेला नाही, तरी किती पटकन तो एकदम जसाच्या तसाच निघालेला आहे आणि किती स्पॉन्जी बनलेला आहे. तुम्ही बघू शकता थोडाही तुटलेला नाही किंवा हातालाही चिटकत नाही आहे. या ट्रिकने जर तुम्ही ढोकळा केला तर तो याच प्रकारे बनणार आहे. आता मी तो व्यवस्थित तुम्हाला जसा हवा असेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. आणि कट करतानाही किती इझी जात आहे. या प्रकारे जर तुम्ही ढोकळा केला तर तुम्ही नेहमी ढोकळा बनवतच राहाल. आणि जर एकदा ढोकळा व्यवस्थित बनला तर आपल्याला अजून छान वाटतं. तुम्ही बघू शकता मी कापूनही दाखवलेला आहे किती स्पॉन्जी बनलेला आहे. या प्रकारे मी सर्व कट केलेला आहे. यानंतर मी झटपट फोडणी देऊन दाखवणार आहे. मी 2 चमचे तेल ठेवलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडून झाली की आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता थोडा तुकडे करून घेतला तरी चालेल.
हे सर्व व्यवस्थित तेलात त्याला फोडणी बसून घ्यायची आहे. कोणाला पाणी टाकलेलंही आवडतं, पाणी आणि साखर, पण मी हे तसं काही टाकलेलं नाही आहे. कारण की ह्या ढोकळ्याचा खातानाही एकदम दबका वगैरे काहीही बसत नाही, एकदम स्मूथली तो खाल्ला जातो. त्यामुळे मी पाणी असं काही टाकलेलं नाही आहे, पण तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे आपला इन्स्टंट ढोकळा तयार आहे. ढोकळा तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे. या प्रकारे तुम्ही घरी पटकन ढोकळा बनवू शकता. थँक्यू.